ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनी, आज सामान्य काळातील 5वा आणि आजची उपासना आपणास जगाचा प्रकाश होण्यास, पृथ्वीचे मीठ होण्यास पाचारण करत आहे. रात्रीची वेळ होती. संपूर्ण कुटुंब त्या ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये आपापल्या कामात व्यस्त होतं. एवढ्यात वीज पुरवठा खंडित होतो, लाईट जाते आणि त्यानंतर त्या कोपऱ्यात पडलेला अनेक दिवसापासून ज्यावर धूळ साचलेला असा दिवा ती आई घेते, दिव्यावरील ती धूळ साफ करते आणि दिव्यामध्ये तेल ओतून दिवा पेटवून घराच्या मध्यभागी आणून ठेवते. पुन्हा एकदा त्या दिव्याच्या प्रकाशाने आजूबाजूचा अंधार नाहीसा होतो. दिव्याला देखील खूप आनंद होतो की आपण कोणाच्या तरी मदतीला आलो आहोत. आपल्यावरील धूळ साफ केलेली आहे. अशा आनंदात असताना पुन्हा एकदा लाईट येते. ट्यूबलाईटच्या लखलखीत प्रकाशामध्ये पुन्हा एकदा सर्वजण आपल्या कामात व्यस्त होतात. तेव्हा हा ट्यूबलाईट गर्वाने त्या छोट्याशा दिव्याची चेष्टा मस्करी करू लागतो आणि म्हणतो की हे दिव्या, तू किती छोटा आहेस, तुझी ज्योत किती छोटी आहे, तुझा प्रकाश किती छोटा आहे, अंधुक आहे, भीम आहे. आनंदी झालेला हा दिवा आता मात्र दुःखी होतो. परंतु चांगलासा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तेव्हा तो त्या ट्यूबलाईटला म्हणतो, हे खरं आहे, परंतु जे मी करू शकतो ते तू करू शकत नाहीस. ते म्हणजे मी माझ्या ज्योतीने मी दुसरी एक ज्योत पेटू शकतो, दुसरा एक दिवा पेटू शकतो. तुझ्याने ते शक्य आहे का? ट्यूबलाईट मात्र गप्पच नसतात. प्रिय बंधूभगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास प्रकाश होण्यासाठी पाचारण करत आहे. हा प्रकाश त्या दिव्याचा प्रकाश, जो दिवा दुसऱ्याच्या मदतीला आला, ज्या दिव्याने त्यांच्या जीवनातील जो अंधकार दूर केला, जो दिवा आपल्या ज्योतीने दुसरी एक ज्योत पेटवू शकतो, तो प्रकाश बघण्यास आज पवित्र ख्रिस्त सभा आणि प्रभू येशू ख्रिस्त आपणास पाचारण करत आहे. आणि तो प्रकाश बनण्यासाठी आजच्या पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा यशया आपणास बोध करीत आहे. तो म्हणतो की जेव्हा तुम्ही भुकेलेल्यास अन्न द्या, तहानलेल्यास पाणी द्या, जे निराश्रित आहेत, लाचार आहेत, त्यांना घरी द्या, आश्रय द्या, जे उघडे आहेत, वस्त्रहीन आहेत, त्यांना वस्त्र द्या, तेव्हा तुमचा प्रकाश प्रज्वलित होणार आहे, पहाटे होणार. म्हणजेच जेव्हा आपण दयाकृत्य करू तेव्हा आपण प्रकाशमय बनू शकतो. दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेव्हा आपण आनंद आणतो तेव्हा आपण प्रकाशमय बनत असतो. हा प्रकाश माझ्या प्रियबंधूंनो, ट्यूबलाईट सारखा स्वतःचा प्रकाश नव्हे, तर आपण ख्रिस्ताचा प्रकाश दुसऱ्यास देणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला बाप्तिस्माच्या दिवशी मेणबत्ती त्या पास्काच्या मेणबत्तीमधून जळून दिलेली असते. ती पेटी मेणबत्ती आपल्या हातात देऊन आपल्याला सांगितलेलं असतं की ही मेणबत्ती घे, ख्रिस्ताचा प्रकाश घे आणि तू हा प्रकाश प्रज्वलित ठेव, जळता ठेव. प्रिय बंधूभगिनींनो, आपण आपला प्रकाश दुसऱ्यास न देता ख्रिस्ताचा प्रकाश दुसऱ्यास देण्यास आपल्याला पाचारण केलेलं आहे. आणि हेच आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये ऐकण्यास मिळतं. संत पौल करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो की मी तुमच्या जवळ आलो, हे माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझी वक्तृत्वाची कौशल्य घेऊन नव्हे, तर मी अशक्त असा, भयभीत असा, अतिकंपित असा तुमच्या जवळ आलो, जेणेकरून ख्रिस्ताचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य मी तुमच्या समोर प्रकट करू शकतो. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण ख्रिस्ताचा प्रकाश दुसऱ्यास देण्यास आजची शुभवार्ता आपणास पाचारण करत आहे. ज्या प्रकारे रात्रीच्या वेळी तो चंद्र सकाळतो, तो चंद्र आपल्याला प्रकाश देतो, उजेड देतो,
हा स्वतःचा प्रकाश देत नाही, तर सूर्याचा प्रकाश तो आपणास देतो. त्याचप्रकारे आपला सूर्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा प्रकाश आपण इतरांना देण्यास प्रयत्न केला पाहिजे. आणि हाच प्रकाश माझ्या प्रिय बंधूंनो सर्व संतांनी आपल्या जीवनातून दुसऱ्याला दिलेला आहे. आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलेलं आहे की संत ते माणूस जे ख्रिस्ताची किरण, ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या जीवनातून इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मीठ स्वादासाठी आणि जतनासाठी आणि शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत होतं. आपण जेव्हा ख्रिस्ती मूल्य, ख्रिस्ताची तत्वे आपल्या जीवनात जगू, तेव्हाच समाजामध्ये आपण स्वाद आणू शकतो. क्षमेचा, दयेचा, प्रेमाचा, शांतीचा स्वाद. माझ्या प्रिय बंधूंनो, हे मीठ बनून आणि हा प्रकाश बनून आपण जगाला ख्रिस्तमय करण्यासाठी, जगातील अंधकार दूर करण्यासाठी सतत तत्पर राहण्यास आजच्या या दिवशी प्रार्थना करूया. आमेन.